भाड्याने राहण्यास जाण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून नवऱ्याने बायकोच्या डोक्यात खोरे मारून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सलमा गुराप्पा इकुरोटी असं या दुर्दैवी महिलेचं नाव असून या खून प्रकरणी पती गुराप्पा शंकराप्पा इकुरोटी यास विटा पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली आहे. खानापूर नाक्याजवळ विजय उथळे यांच्या मालकीच्या खोलीत मूळचे कर्नाटक राज्यातील यादगिरी जिल्ह्यातील गुराप्पा इकुरोटी आणि त्यांची पत्नी सलमा इकुरोटी असं दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून भाड्याने राहत होते. मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होता. बुधवारी 3 जुलै रोजी रात्री 8 वाजल्यापासून त्यांच्यात भाड्याची खोली बदलून कुठे राहायला जायचं या कारणावरून जोरदार वादावादी सुरू होती. झालेल्या भांडणातून रागाच्या भरात संशयित गुराप्पा इकुरोटी याने घरात असणाऱ्या लोखंडी खोऱ्याने पत्नी सलमाच्या डोक्यात वार केला. त्यात सलमा ही जागीच ठार झाली. या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश अरुण संगपाळ यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन करीत आहेत.